कसे हो असे मॅट्रिक्समध्ये आपण दोन पद्धतीने विचार करतात. एक आपला व्ह्यू राहणार आहे तो म्हणजे सब्जेक्टिव्ह. कळते पूर्ण मॅट्रिक्स जो टॉपिक आहे तो कशाच्या अवती फिरणार आहे, दिलेल्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स काढणे. ठीक आहे. या इनव्हर्स काढण्याच्या दोन पद्धती, एक ट्रान्सफॉर्मेशन मेथड आहे आणि आणखी एक मेथड. ठीक आहे. या दोन मेथड तुम्हाला शिकायच्या. इनव्हर्स काढणं हा एकमेव धंदा याच्यामध्ये मी चाललेला आहे. मॅट्रिक्स टॉपिक मध्ये काय एकमेव काम आहे ते म्हणजे दिलेल्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स काढणं आणि त्याच्यापासून मग छोटे मोठे प्रश्न तयार केले जातात. तर ते मग इनव्हर्स काढायचं तुम्हाला मॅट्रिक्सचा. पण मग आता याच्यामध्ये इनव्हर्स काढत असताना जी पद्धत आपण अवलंबणार आहे ती पद्धत जी असणार आहे तर ती सब्जेक्टिव्ह याची लांबलचक असणार आहे. कळतंय का. पण ज्या पद्धतीचा प्रश्न तयार केला जातो त्या प्रश्नामध्ये तीच पद्धत वापरायची किंवा त्याच्यापासून काही प्रॉपर्टीज निर्माण होतात त्या प्रॉपर्टीज समजून घेऊन त्याच्यावर प्रश्न सोडवायचे. कळतंय का. मग मी आता जे सुरुवात करतोय त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मॅट्रिसेसचं इंट्रोडक्शन येईल, जे की 11th मध्ये मॅट्रिसेस दिलेलं आहे. थोडासा काय काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये. मॅट्रिक्स म्हणजे काय, मॅट्रिसेसचे टाईप काय असतात, त्याच्यानंतर बेसिक अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स म्हणजे मॅट्रिक्सचं ॲडिशन कसं होतं, सबट्रॅक्शन कसं होतं, मल्टिप्लिकेशन कसं होतं, डिव्हिजन होत नसते. ह्या सगळ्या गोष्टी मी सुरुवातीला चर्चा करणार तुमच्यासोबत. कळते. आणि त्याच्यानंतर मग आपण 12वीचा सिलेबस स्टार्ट करू. तर 12वीचा सिलेबस कुठून स्टार्ट होतोय ते मी तुम्हाला सांगतो, पण आता जे इंट्रोडक्शन मध्ये घेणार आहे ते सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कळतंय का. ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. आणि मग जे CET साठी ज्या पद्धतीचे प्रश्न विचारतात त्याच्यासाठी आपल्याला टार्गेटची हेल्प घ्यावी लागणार आहे. त्याच्यामधून आपण प्रश्न सॉल्व्ह करूयात. तर पहिल्यांदा मात्र आपण टेक्स्टबुक पूर्ण घेऊयात, एक्सरसाइज ज्याच्यातून तुम्हाला पूर्ण समजून जाईल ते. आणि हा टॉपिक बोर्डासाठी आताच प्रिपेअर करायचा आपल्याला. कळतंय का. मी आता जे मेथड सांगणार, जे लिहून देणार आहे त्या बोर्डमध्ये आल्याच्यानंतर 3 किंवा 4 मार्क प्रश्न आल्यावर कसं सोडवायचे ते तुम्हाला इथेच लक्षात येईल. कळतंय. चला मग सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एक लक्षात घ्या, मॅट्रिक्स म्हणजे कशाला मॅट्रिक्स म्हटलेले आहे. काय ती आहे ना रेक्टँग्युलर अरेंजमेंट असते. काय रेक्टँग्युलर अरेंजमेंट कुणाची रे, ऑफ नंबरचे रेक्टँग्युलर अरेंजमेंट. तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला 10 नंबर दिले. हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे 10 नंबर दिले. 1 ते 10 असे 10 नंबर दिले. या 10 नंबरला तुम्हाला अरेंज करायचं. लक्ष दिले, या 10 नंबरला तुम्हाला अरेंज करायचं. तुम्ही कशा पद्धतीने अरेंज करू शकतात रे. हे मी जसे लिहिले तसेच लिहिले आणि एक स्क्वेअर ब्रॅकेट टाकून दिला झाला. हा एक मॅट्रिक्स आहे. यांनी याला मॅट्रिक्स म्हटले. का म्हटले, ह्या 10 नंबरची तुम्ही अरेंजमेंट कशी केली तर एकाच रो मध्ये सगळे नंबर लिहून टाकले. मग एक रो आणि कॉलम किती तयार झाले रे, 10 कॉलम तयार झाले. मग याला त्यांनी काय म्हटलं, अशा पद्धतीचे अरेंजमेंटला त्यांनी म्हटलं मॅट्रिक्स. मग हा मॅट्रिक्स किती बाय कितीचा आहे तर याच्यामध्ये किती रोज आहेत, रो किती आहे, रो 1 आहे आणि कॉलम किती आहे 10. तर 1/10 क्रॉस मल्टिप्लिकेशन साइन म्हणजे बाय 1/10 म्हणजे एक रो 10 कॉलम असलेला हा मॅट्रिक्स आहे. कळतंय का. क्या बेटा, हाँ नहीं, डिटरमिनेंट अलग है बेटा. ठीक है, डिटरमिनेंट की बात नहीं करेंगे अभी. डिटरमिनेंट अलग चीज है, क्योंकि जब मैं नंबर्स को ऐसे लिखता हूँ तो डिटरमिनेंट की एक खासियत है, डिटरमिनेंट का रेक्टेंगुलर अरेंजमेंट नहीं होता, उसका स्क्वायर ही होता है. 2/2 3/3 4/4 इस तरीके से होता है. ठीक है. हाँ, और उसका डेफिनेशन है ना, ये सिर्फ अरेंजमेंट है, नंबर्स को लिखने का तरीका है. हो भी सकता है दूसरा मैट्रिक्स. मतलब मैं नहीं समझा. टाइप भी हो सकता है ना मैट्रिक्स का. डिटरमिनेंट नहीं, वैसा नहीं बोलेंगे. ठीक है. हाँ, तो मैट्रिक्स को क्या समझ रहे हैं हम लोग कि मेरे पास 10 नंबर थे, मैंने उनको एक लाइन में लिख दिया, एक रो में लिख दिया. अब कोई आया, उसने कहा कि भैया देखो ऐसा है कि पहले 5 को एक रो में रखते हैं, बाकी 5 को दूसरी रो में रखेंगे तो थोड़ा अच्छा दिखेगा. मतलब ऐसी किसी को लगा. तो उसने क्या किया, 1 2 3 4 5
6 7 8 9 10। अब उसने क्या किया, इन्हीं 10 नंबर्स को दो रोज में, और कॉलम कितने बन गए? 1 2 3 4 5 कॉलम बन गए। तो इसने दो रोज का इस्तेमाल किया और 5 कॉलम का इस्तेमाल किया, तो मैट्रिक्स बन गया 2/5 का। 10 नंबरची अरेंजमेंट आहे, ती तुम्ही अशा पद्धतीने केली, कळतंय का? मग एखाद्याला काय वाटलं की बाबा आपण काय करूया, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं लिहूया. मग तो समोरचा म्हणला तुला का नकली आवाज कडे असं लिहू शकतो, इथं कुणाला बसवतो? कळतंय का? रेक्टेंगुलर अरेंजमेंटचा अर्थ कळतो का? कि भैया जब हम रंगोली निकालेंगे, रंगोली कळते ना, रांगोली काटने कशी काटते रांगोली? पहले ठिपके देने पड़ते ना, और फिर ठिपकों को जोड़ा जाता है. आपण सगळे काय आहोत? आपण सगळे या पृथ्वीवरती एक ठिपका आहोत ना. युनिव्हर्सच्या दृष्टिकोनातून आपण एक ठिपका आहेत आपण सगळे, बरोबर की? ठिपक्याचं बी बारीक पार्ट आहेत आपण. ए तू छोटा ठिपका आहेस, लक्षात घ्या. मग मला सांगा याला काय मॅट्रिक्स नाही म्हणता येणार रे? कारण की भाऊंनी इथं काय शब्द उच्चारलेला आहे? रेक्टेंग्युलर अरेंजमेंट. ज्या ज्या वेळेस तुम्ही नंबरला अरेंज करताय तर प्रत्येक नंबर एक ठिपका समजा. हा एक ठिपका आहे, ठिपका आहे, ठिपका आहे, ठिपके, ते सगळे ठिपके आहेत ना, यांना जोडा तुम्ही, एक रेक्टेंगल तयार होईल. तुम्ही म्हणतात शाबास राजा शाहरुखजी. मला सांगा हा रेक्टेंगल आहे की नाही रे? कोसेटची मान्यता नाहीये, आहे? मी म्हणतो ही लाईन आहे. कसं म्हणता तुम्ही रेक्टेंगल? हे बघा, तो रेक्टेंगल कसं समजायचं? रेक्टेंग्युलर अरेंजमेंट आहे म्हणण्यापेक्षा हा पतला रेक्टेंगल आहे एकदम, असं समजा ना. ठीक आहे की याच्यामध्ये थोडस रेक्टेंगल पणाचा अभाव आहे, पण आहे बाबा. कळतंय का? तू आले जाऊ दे, पाणी मागेल, पुण्याचं काम करायला भेटेल तू सध्या. आता ह्या ठिपक्यांना जर तुम्ही जोडलं, कसं जोडायचं ठिपक्यांना? ठिपक्या ठिपका जोडायचा, बनला रेक्टेंगल. आता इथं जर तुम्ही ठिपक्या ठिपका जोडायला गेले ना, काय होईल माहिती का? याचं काहीतरी विचित्र तयार होईल. काय रेक्टेंगल आहे काही नाही, मग रेक्टेंगल तयार होत नाही. म्हणून मग मला सांगा 10 नंबरची अरेंजमेंट तुम्ही जास्तीत जास्त कशी करू शकतात रे? 1/10 2/5 आणि किंवा 10/1, म्हणजे सगळे नंबर एका कॉलम मध्ये लिहू शकतात ना, त्यावेळी 10 रोज तयार होतील. कळतंय का? लक्षात येते का? हे बेटा लक्ष द्या. किंवा मग याच्या उलट करू शकतात, 5/2 करू शकतात. 5/2 म्हणजे 5 रोज आणि 2 कॉलम. कळतंय का? ह्याला तास लिहायचं, म्हणजे रोला कॉलम म्हणायचं, रोला कॉलम बनवायचं. 5/2. मग काय कशाला मॅट्रिक्स म्हटले? सिम्पली तुमच्याकडे असे नंबर पडलेले, त्याला तुम्ही रेक्टेंग्युलर अरेंजमेंट मध्ये बसवलं आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये किंवा सिंपल ब्रॅकेट मध्ये ठेवलं, ते झालं तुमचं मॅट्रिक्स. कळते? मग मॅट्रिक्सचा ऍड्रेस काय असतो? हा इथे दिलेला असतो. लक्षात येते का? कळते का? मग मला सांगा, समजा आता ही अरेंजमेंट आहे, समजा आता मी दुसरी अरेंजमेंट घेतो, अशी अरेंजमेंट घेतो. चालते की ही? चालते की? रेक्टेंगल आहे की नाही? आहे. याचा ऍड्रेस सांगा बरं, किती रोज आहे त्याच्यात? R1 R2 रो नंबर 1 रो नंबर 2 C1 कॉलम नंबर 1 कॉलम नंबर 2 कॉलम नंबर 3. सगळ्यात पहिल्यांदा किती रो आहे? 2 रो इथे आहे आणि किती कॉलम आहे? 3. मग इथे आहे ना 3. मग जो मॅट्रिक्स असतो त्याला डिनोट कशाने करतात? कॅपिटल नाही, काही न बोलतो, कॅपिटल लेटरने डिनोट करतात. मॅट्रिक्सला कशाने डिनोट करतात? कॅपिटल लेटर. मग हा मॅट्रिक्स आहे ना, मग याला तुम्ही डिनोट करणार समजा कॅपिटल ए ना. मग ह्या मॅट्रिक्सचा ऍड्रेस काय आहे रे? 2/3. 2 रोज 3 लक्षात येते? जर समजा एखादा म्हटला की बाबा जनरल मॅट्रिक्स लिहा 3/3 चा,
मग मॅट्रिक्स मधल्या एलिमेंटला बी तर ऍड्रेस असतो ना. मला सांगा हा एलिमेंट कुठल्या पोझिशनला आहे हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही कसं सांगा? R1 C1 म्हणजे पहिल्या रो मधलं आणि पहिल्या कॉलम मधलं जे इंटरसेक्शन आहे तो त्याची ऍड्रेस आहे. मग मॅट्रिक्सला तुम्ही कॅपिटल लेटरने डिनोट करतात तर मॅट्रिक्स मधले एलिमेंट्स काय करतात तुम्ही स्मॉल लेटरने डिनोट करतात. समजा डिनोटच करायचं तर हा ह्याची पोझिशन काय झाली A11. A11 म्हणजे कोण 3. A म्हणजे काय तुम्ही आतल्या सगळ्या नंबर्सला A ने डिनोट करणार स्मॉल A ने. कैपिटल ए से अगर मैट्रिक्स को डिनोट किया तो अंदर वालों को स्मॉल ए से डिनोट किया. कैपिटल बी से अगर मैट्रिक्स को डिनोट किया तो अंदर वालों को स्मॉल बी से. छान वाटलं पुन्हा कळतंय का? मग जर मी तुम्हाला विचारलं की बेटा ह्याचा ऍड्रेस सांगा मला तुम्ही काय करणार? रो पहिले पाहिजे. कोणती रो? सेकंड रो नंबर ए बरोबर आहे. सेकंड रो म्हणजे 8 2 आणि कॉलम पण सेकंड म्हणजे 8 2 2 पोझिशनचा तो एलिमेंट. लक्षात येते का? मग सांगा मला याची पोझिशन सांगा कशी लिहिणार? ए सफिक्स सफिक्स रो कोणता आहे? पहिला. कॉलम कोणता आहे? तिसरा. कळतंय का? काय रे मला पण सांग काय रे कुठपर्यंत गेलं पाहतो. हे इथं बघ मग कळलं कुठपर्यंत आलो आपण. त्याच्यात नाहीच आहे मी जे सांगतोय ते. मी जे सांगते ते कुठंच नाही कुठंच भेटणार नाही. माझे काही काही टीचर फुगे नाही करते काही नाही सगळं वाचलेच असतं. तू लक्ष दे रे बाबा लक्ष दे. एक तू लेट आहे. कौन सा इसका एड्रेस बताओ? 3 सेकंड रो थर्ड कॉलम. लक्षात आलं का? तर आपण ते A6 लिहू शकतो का? समजा A लिहिलो 3 लिहिलं लागेल. ए काय 2/3 लिहिलं लागेल का 6 पण लिहू शकतो? जे मल्टिप्लाय करायचं काय करायचं 2 3 6. शाबाश बेटा. नहीं बेटा एक दूसरे के ऊपर कमेंट नहीं करना है पहले बोल रहा हूँ. पुन्हा तुम्ही भांडणं करता बाहेर जाऊन मारामारी करता. लक्ष देते आणि मी सगळ्याला आणणार माझ्यापर्यंत प्रकरण आलं सगळ्याला आणणार. मित्रा सगळे मित्र हे लक्षात घ्या. मला एक सांगा काय विचारलं तू बेटा? हे मल्टिप्लिकेशन नाही ठीक आहे. मल्टिप्लिकेशन नाहीये. हे दिस बाय दिस असं असतं ना ठीक आहे. कसं हे तू जो म्हणतोय ना त्याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे काय की तुम्ही ज्यावेळेस मॅट्रिक्स ऍड्रेस लिहिताय त्यावेळेस ते मल्टिप्लिकेशन जर केलं तर त्यात टोटल किती नंबर्स आहेत म्हणतात? लक्षात येते का? टोटल किती एलिमेंट आहे तुम्हाला? नाही सर मी ते 833 लिहिलं तुम्ही खाली त्याच्यामुळे हां A33 म्हटले ना तुम्ही. A33 मध्ये किती एलिमेंट असतात? 9 एलिमेंट असतात. आलं लक्षात? ठीक आहे बेटा. मग आता इन जनरल तुमचं मॅट्रिक्स कसं रिप्रेझेंट केलं जातं? mn एलिमेंट्स. किती एलिमेंट? mn एलिमेंट. मी जर तुम्हाला म्हणले mn एलिमेंट मी जर तुम्हाला म्हणले mn एलिमेंट तर किती रोज आणि किती कॉलम झाले रे? m rows and n column. मैं जब mn एलिमेंट बोल रहा हूँ तब m रोज n कॉलम आहे. ठीक है. तर माझ्याकडे एक मॅट्रिक्स आहे ज्याला मी a ने डिनोट करते m/n वाला. ठीक आहे. तर किती रोज झाले रे याच्यात? m रोज झाले. m रोज झाले ना आणि कॉलम किती झाले रे? n. मग आता तुम्ही जनरल मॅट्रिक्स काढतात m रोज आणि n कॉलम वाला. मग इथं जो एलिमेंट असणार आहे तो काय असणार? A11 A12 A13 A14 डाट 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 A1n काय n तर n कॉलम टाकतो आणि A1n. ठीक आहे. A11 A1n. ठीक आहे. कळतंय का? नुसती मजा करायची. पहिला कॉलम त्याच्यामध्ये पहिला रो त्याच्यामध्ये n कॉलम.
Yes. पहिला रो त्याच्यामध्ये चष्मा बदललं काय हा, चला ठीक आहे जुना आम्हाला देऊन टाक मग दूसरा रो बेटा ए टुन्न वन्न ए टुन्न टुन्न ए टुन्न तिन्न ए टुन्न चार डाटा 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 ए टुन्न येन्न जनरल चालू आहे भाऊ जनरल कळतं जनरल जनरल रिप्रेझेंटेशन कुणाचं मॅट्रिक्स बोलत जा रे बोलत जा कोमात जातो उभा मध्ये आज चांगले एन्जॉय चालू आहे तुझं बरं आहे. चालू आहे व्यवस्थित हा तसं हेडवर मागून बसत जाऊ माणसं देत नाही जरा ये तीन येन्न ये तीन टुन्न ये तीन 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 चार तीन नाही येणार. तीन येन्न ठीक आहे It's okay. सगळ्यात लास्ट रो कोण असेल ए यम वन्न ए यम टुन्न ए यम तीन ए यम चार आणि लास्ट ए यम यन्न ए यम यन्न तो बेटा ये है यमथ रो ये है यमथ रो और ये है यंथ कॉलमन यंथ कॉलमन और इस मैट्रिक्स का एड्रेस कहाँ है भैया m by n आई बात समझ में Yes, sir. मतलब अब इसको बोला जा सकता है कि mn नंबर्स का अरेंजमेंट्स m रोज और n कॉलम्स में किया हुआ है कळलं तुम्हाला जनरल रिप्रेझेंटेशन मॅट्रिक्स आलं लक्षात कुठल्याही नंबरचे तुम्हाला पोझिशन सांगता येईल आता किंवा मी त्याची ती जर भाषा वापरली तर तुम्हाला कळेल मी जर तुम्हाला म्हणलं मी A32 एलिमेंट बद्दल बोलतोय तुम्हाला कळलं पाहिजे त्या मॅट्रिक्स मधला थर्ड रो आणि सेकंड कॉलमचे इंटरसेक्शन जिथे तो एलिमेंट बद्दल मी बोलतोय आलं लक्षात मग ही आहे मॅट्रिक्सचे जनरल रिप्रेझेंटेशन कळलं मिठू हे ठीक आहे हा? दोन मॅट्रिक्सला इक्वल कधी म्हणणार जेव्हा ते जागेवर इक्वल असते कधी ना व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ जागेवर इक्वल असते X equal to याच्यातले एलिमेंट त्याच्यातल्या एलिमेंट सोबत जागेवर इक्वल म्हणजे ज्या एलिमेंटवर ज्या जागेवर जो एलिमेंट आहे दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये पण त्याच जागेवर तो आहे जसं की मी जर समजा लिहिलं 1 2 3 4 तर ह्या मॅट्रिक्स सोबत दुसरा मॅट्रिक्स असा इक्वल राहील का तुम्ही म्हणता इकडे 1 2 3 4 इकडे 1 2 3 4 आहे फक्त जागा आदली बदलली नॉट इक्वल इक्वल होण्यासाठी काय लागेल इथं 1 तर इथं भी 1 इथं 2 तर इथं 2 इथं 3 तर इथं 3 इथं 4 इथं 4 तब जाके इसको क्या बोलेंगे Equal. these two matrices are equal मग इक्वल असण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या आहेत कसं तर दोन म्हणजे एकच की दोन्ही मध्ये पण नंबर ऑफ रोज नंबर ऑफ कॉलम सेम पाहिजेत आणि ज्या पोझिशनला जसं पहिल्या मॅट्रिक्स मध्ये समजा A22 पोझिशनला 3 आहे सॉरी A21 पोझिशनला जर समजा 3 आहे तर इकडे पण हा दे दो पुरा पुरा असा आळस देऊन टाका इकडे A21 पोझिशनला 3 आहे इकडे पण A21 पोझिशनला काय पाहिजे 3 कळते का हा म्हणीत जाय ना भाऊ हा म्हणत नाही भाऊ नुसतं खुन्नस ना पाहत राहतो A21 3 आहे A21 3 आहे कळतंय का Yes, sir. म्हणजे दोन मॅट्रिक्स इक्वल कधी असतील पोते सेम जागेवर सगळे जशात तसे इंटरचेंज नाही पाहिजे Yes, sir. थोडं पण आम्ही एवढं बी नाही बिलकुल एवढं बी नाही लगे कळतंय का इथं 3 इथं 3 इथं 4 इथं 4 2 2 1 1 विषय खतम तुम्ही म्हणता नाही जाऊ थोडे हे इकडे ते नाही जमणार इक्वल म्हणजे इक्वल डिक्टो जसं तसं कळतंय का Yes, sir. हा लक्ष देत जा रे भाऊ देतो म्हणतो देत नाही सर
बेटा प्रश्न पूछिए, मन में मत रखिए। मी सगळे नंबर सेम असले तर म्हणलं तर त्यांचं कळालं. समझ आया बेटा? हाँ. मन में कोई दुविधा मत रखिए। किसी भी मैट्रिक्स का नेगेटिव कैसे लिखा जाएगा बेटा? हर एलिमेंट को नेगेटिव से मल्टीप्लाई करेगा। क्या बोला आपने? जल्दबाजी में बेटा, मान लो कि एक मैट्रिक्स है आपके पास, एक मैट्रिक्स है 2 - 3 4 - 5, इसका नेगेटिव लिखना है तो कैसे लिखा जाएगा नेगेटिव? इस मैट्रिक्स का नेगेटिव मतलब -1, और क्या करेंगे, हर एलिमेंट का ऑपोजिट नंबर लिखेंगे। अब इसका यहाँ 2 है तो यहाँ आएगा, यहाँ -3 है तो 3, यहाँ 4 है तो -4, यहाँ -5 है तो 5, -5 है तो बेटा 5 आएगा। तो इस मैट्रिक्स से ये नेगेटिव कहलाएगा। तो जब मैं किसी मैट्रिक्स से नेगेटिव लिखता हूँ, बाद में जब उनको ऐड करूंगा तो आंसर 0 0 0 0 मैट्रिक्स आना चाहिए। ठीक है, किसी मैट्रिक्स का नेगेटिव मैट्रिक्स समझ में आया? तो बेटा सबसे पहले हमने देखा, सबसे पहले क्या देखा? इक्वालिटी ऑफ टू मैट्रिसेस, इक्वालिटी ऑफ टू मैट्रिक्स, दो मैट्रिक्स का इक्वल कहा जाएगा। ठीक है, फिर अभी हमने क्या देखा दूसरा? नेगेटिव ऑफ गिवन मैट्रिक्स, नेगेटिव ऑफ मैट्रिक्स मतलब जो मैट्रिक्स दिया गया है उसका नेगेटिव कैसे लिखेंगे हे लक्षात. मी याचा पीडीएफ पाठवून देतो, लिहायचं काम नाही तुम्हाला. म्हणजे पीडीएफ मतलब फोटो, जो टाइप्स ऑफ बहुत सारे टाइप 15 टाइप्स देखने हैं आपको मैट्रिक्स के कि ये मैट्रिक्स किसको कहते हैं, वो मैट्रिक्स किसको कहते हैं. तो उसका नहीं पूछा नहीं जाता, लेकिन नॉलेज में होना चाहिए ना, तो उस वो आपके पास लिखा हुआ होना चाहिए. तो यहाँ लिखते बैठेंगे तो आसान चीज़ है, टाइम फालतू में जाएगा. एक फोटो भेज देता हूँ, बाद में फुर्सत से लिखिए, थोड़ा सोचिए उसके बारे में. वैसे 11th की किताब में बहुत तफसील से दिया हुआ है सब कुछ, लेकिन अभी हमें उतना ज़रूरत नहीं खेलने की उसके साथ. ठीक है. आता येते टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. हो हे चुप केल्यावर तू डिस्टर्ब नको करू. तू शांत हो. टाइप्स ऑफ मॅट्रिसेस बेटा, टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. हां आता एक एक टाइप लिख जातो बरं तुम्ही. आता आपल्याला खेळ खेळायचा आहे. हां चलो बच्चों ध्यान दो. टाइप्स ऑफ मैट्रिसेस में बीच बीच में भूल जाता हूँ कि मैं नर्सरी के बच्चों को पढ़ा रहा हूँ, सीरियस पढ़ाने लग जाता हूँ. हाँ बच्चों, टाइप्स ऑफ मैट्रिसेस देखना है. ठीक है. तो टाइप्स ऑफ मैट्रिसेस में सबसे पहले आ जाता है रो मैट्रिक्स, फिर आता है कॉलमन मैट्रिक्स. कॉलमन मैट्रिक्स, रो मैट्रिक्स, कॉलमन मैट्रिक्स, फिर आता है रेक्टेंगुलर मैट्रिक्स, फिर आता है स्क्वायर मैट्रिक्स. पहले ये तीन, पहले ये चार देखते. रेक्टेंगुलर मैट्रिक्स, रेक्टेंगुलर एंड फिर स्क्वायर मैट्रिक्स. इन चारों के आगे लगा दीजिए मैट्रिक्स. कैसे पढ़ेंगे? रो मैट्रिक्स, कॉलम मैट्रिक्स, रेक्टेंगुलर, स्क्वायर. चलो सगळ्यात पहिले ते चारचा टप्पा ओळखून घ्या. कळतंय? रो मैट्रिक्स का मतलब क्या है बेटा? ज्या असा मॅट्रिक्स ज्यात एकच रो आहे बघा. असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये एकच रो आहे, एकच असा मॅट्रिक्स ज्याच्यात एकच रो आहे. मला सांगा इन जनरल याचा ऍड्रेस कसा राहील? समजा ए नावाचा मॅट्रिक्स आहे, 1 बाय n, कारण रो फिक्स आहे बेटा, एकच रो फिक्स आहे. कळतंय का? तुम्ही 1 लिहा, हा झाला 1 बाय 1 चा मॅट्रिक्स. तुम्ही लिहा 1 आणि कॉमन आहे का जोर मध्ये, हा झाला 1 बाय 2 चा मॅट्रिक्स. कळतंय का? त्याच्यानंतर 1 2 3 लिहा, हा काय झाला 1 बाय 3 चा मॅट्रिक्स. मग एकच रो आहे ना याच्यामध्ये, म्हणून त्याला म्हणतात रो मैट्रिक्स. जिस मैट्रिक्स में एक रो, वो हो गया रो मैट्रिक्स. तो बताओ बच्चों, कॉलमन मैट्रिक्स किसको कहेंगे? जिसमें एक ही कॉलम होगा. बताओ, मतलब नर्सरी के सिलेबस में मैट्रिक्स डाल देना चाहिए अभी. सर हे ना. तो कॉलमन मैट्रिक्स में बेटा क्या एड्रेस होगा? फिर कॉलमन मैट्रिक्स का एड्रेस क्या होगा? ये क्यों लिख रहा हूँ मैं, सीधा ऐसे लिखता हूँ. 1 बाय n एड्रेस होगा. इसका क्या होगा? n बाय 1. m बाय 1, क्योंकि इसमें रोज कितने भी हो सकते हैं, कॉलम मात्र एक रहेगा. जैसे ये ऐसे ही, बस इसको क्या करना है 1 1 2 ऐसे लिखना है. तो एक कॉलम 2 रोज हो गए.
फिर 1 2 3 लिखे, एक कॉलम 3 रोज होगी। आ रही बात समझ में? बेटा रेक्टेंगुलर मैट्रिसेस को कहेंगे जिसमें m by n एड्रेस तो होता है लेकिन m is not equals to n होता है, तब रेक्टेंगल बनेगा। बात समझिए, m by n मैट्रिक्स का एड्रेस है लेकिन m is not equals to n है, मतलब जब m और n इक्वल हो जाएंगे तब क्या बनेगा? 1 by 1 का मैट्रिक्स, 2 by 2 का मैट्रिक्स, 3 by 3 का मैट्रिक्स, 4 by 4 का मैट्रिक्स। इसमें m और n सेम है कि नहीं? इक्वल है ना? अगर मैं 1 by 2 लिखता हूँ तो इसमें m और n इक्वल है क्या? मैं 2 by 3 का मैट्रिक्स लिख रहा हूँ, इसमें m और n इक्वल है क्या? नहीं। तो इसमें अपने आप रेक्टेंगल बनने वाला है, तो उसको कहेंगे रेक्टेंगुलर मैट्रिक्स, जिसमें अपने आप रेक्टेंगल बन रहा है। तो रेक्टेंगुलर मैट्रिक्स कब ऑब्टेन होगा? जब जो एड्रेस है उसमें के नंबर ऑफ रोज और नंबर ऑफ कॉलम सेम नहीं होंगे, तो अपने आप रेक्टेंगल बनेगा। लेकिन नंबर ऑफ रोज और नंबर ऑफ कॉलम अगर सेम रहते हैं तो स्क्वायर बन जाएगा। आई बात समझ में? तो स्क्वायर मैट्रिक्स में एड्रेस क्या होता है? m by n ही लिखेंगे लेकिन उसमें m is equal to n होता है, और रेक्टेंगुलर में m is not equal to n होता है। कळले पहिले चार टाइप? कळतंय का? हां हां, चला पुढे चला। आता पुढे येतंय चला, याच्यातच एक वाढवून घेऊया, झिरो मॅट्रिक्स। हो, झिरो आणि एक आयडेंटिटी मॅट्रिक्स पण घेऊन टाकू। ठीक आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स नको, झिरो मॅट्रिक्स। झिरो मॅट्रिक्स म्हणजे काय? असं मॅट्रिक्स ज्याचे सगळे एलिमेंट झिरो आहेत। काय म्हटलं मी? त्याचे सगळे एलिमेंट झिरो आहेत, मग तो रेक्टेंग्युलर असू शकतो, तो स्क्वेअर मॅट्रिक्स असू शकतो। कळतंय का? त्यातले सगळे एलिमेंट काय पाहिजे? झिरो। मॅट्रिक्स आहे पण कारण की सगळे झिरो आहेत म्हणून झिरो मॅट्रिक्स। कळतंय का? राहील लक्षात? हां, टाइम काय झाला रे? 8:15। झिरो मॅट्रिक्स लक्षात आलं तुमच्या? आता आपण रेक्टेंग्युलर मॅट्रिक्स आणि स्क्वेअर मॅट्रिक्स बघितला होता ना रे? हो हां, मग आता स्क्वेअर मॅट्रिक्सचे टाइप येणार आहेत आपल्याकडे। काय येणार आहे? स्क्वेअर मॅट्रिक्सचे टाइप येणार आहेत। स्क्वेअर मॅट्रिक्सचे टाइप आपल्याला बघायचे, ज्याच्यामध्ये पहिला येतो डायगोनल, दुसरा येतो स्केलर आणि तिसरा येतो आयडेंटिटी। त्याच्यानंतर पण येतील, पण ह्या तिघांना एक साथ घेऊयात। स्क्वेअर मॅट्रिक्सचेच टाइप आहे, त्याच्यामुळे मी असं लिहितो स्क्वेअर मॅट्रिक्स। आणि त्याच्या टाइपमध्ये पहिला काय लिहितोय मी? काय म्हणलो मी पहिले? डियागोनल। काय म्हणलो? डियागोनल। त्याच्यानंतर स्केलर, स्केलर मॅट्रिक्स। त्याच्यानंतर मी काय म्हणलं? आयडेंटिटी, आयडेंटिटी, आयडेंटिटी मॅट्रिक्स। हो हां, तो बेटा ठीक है, ठीक है, एक मिनिट देऊ का मी? मास्टरला ते हे भेटले की फोन येतो ब्लूटूथ। तू शांत रह, तू ले शांत नहीं। देखो बेटा, स्क्वायर मैट्रिक्स में ही आपके पास से डियागोनल, जिसको डायगोनल भी बोलते हैं कुछ लोग, डियागोनल, स्केलर, आइडेंटिटी। अब बेटा ये तीनों भी पॉसिबल है तभी जब आपका स्क्वायर मैट्रिक्स हो। अब दिए गए स्क्वायर मैट्रिक्स में अगर कुछ खासियत आती है तो उसको बोल सकते हैं हम डियागोनल, स्केलर या आइडेंटिटी। समझ आ रही बात? तो आपके स्क्वायर मैट्रिक्स में डायगोनल एलिमेंट छोड़ के बाकी सारे एलिमेंट्स अगर जीरो है तो उसको कहेंगे डायगोनल मैट्रिक्स। एग्जांपल, अगर मैं 2 by 2 का मैट्रिक्स ले रहा हूं तो उसमें लीडिंग डायगोनल कौन होता है बेटा? ये वाले पोजीशन का लीडिंग डायगोनल होता है, इसको लीडिंग डायगोनल बोलते हैं, और इस वाले डायगोनल को सेकेंडरी डायगोनल बोलते हैं। कोई भी स्क्वायर मैट्रिक्स लो, आपने 2 by 2 का मैट्रिक्स लिया तो ये बन गया आपका लीडिंग डायगोनल। जब मैं ये ठिपके निकाल रहा हूं तो इसका मतलब यहाँ पर कोई ना कोई नंबर है, तो 2 by 2 के स्क्वायर मैट्रिक्स में क्या होगा? ये आपका लीडिंग डायगोनल होगा।
तो लीडिंग डायगोनल को छोड़ के जो नॉन डायगोनल एलिमेंट्स है वो 0 0 रहेंगे। तो डायगोनल में होता क्या है, डायगोनल मैट्रिक्स में A0 0 B या फिर A0 0 0 B 0 0 0 C। मतलब नॉन डायगोनल एलिमेंट क्या है बेटा, 0, और डायगोनल एलिमेंट क्या है, नॉन जीरो। नॉन जीरो है। समझते हैं? और ये रेक्टेंगल में नहीं हो सकता, क्योंकि रेक्टेंगल में डायगोनल निकाल सकते हैं क्या, रेक्टेंगल फिगर में निकाल सकते हैं, लेकिन इस अरेंजमेंट में डायगोनल बोल सकते हैं क्या हम लोग, नहीं बोल सकते। तो डायगोनल मैट्रिक्स किसको कहा गया है, सबसे पहले तो स्क्वायर मैट्रिक्स होना चाहिए, इसलिए मैंने स्क्वायर के अंदर इन तीनों को लिया। तो स्क्वायर मैट्रिक्स इज सेड टू बी डायगोनल मैट्रिक्स इफ द नॉन डायगोनल एलिमेंट इन दैट मैट्रिक्स इज 0। समझ में आ रही बात, नॉन डायगोनल एलिमेंट 0। मग याला जर शाब्दिक चकमक नसेल होऊ द्यायची, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर काय म्हणू शकतो आपण, हे डायगोनल एलिमेंट्स मध्ये Aij is equals to 0 for all I is not equals to j। बघा मी काय म्हणते, किती सुंदर रचना आहे बघा, कवींची रचना आहे Yes, sir. Aij 0 पण कोणत्यासाठी, जिथं I is not equals to j। सांगा मला याचा पोझिशन A1 1 A1 3 A1 3 ते थांबा इथे थोडा A1 1 A1 2 A1 3 A2 1 A2 2 A2 3 A3 1 A3 2 A3 3। सांगा मला याच्यामध्ये I is equals to j कुठे दिसतोय, आता Aij म्हणजे काय, Aij म्हणजे काय, ith रो jth कॉलम है। मी ज्यावेळेस 832 म्हणतो तेव्हा हा एलिमेंट्स इन थर्ड रो सेकंड कॉलम असतो, तसं ह्या A1 1 A2 2 या सगळ्यांना कोण रिप्रेझेंट करतो, इन जनरली कोण रिप्रेझेंट करते रे, Aij ith रो zth कॉलम zth कॉलमन zth कॉलमन ith रो zth कॉलमन, येते लक्षात। तर Aij म्हणजे काय, आतल्यांना इन जनरल रिप्रेझेंट करण्यासाठीचा तरीका। मग मी ज्यावेळेस Aij म्हणतोय त्यावेळेस सगळ्या एलिमेंटच्या पोझिशन बद्दल बोलत आहे, पण Aij 0 आहे, मग का सगळे 0 नाही, फॉर ऑल कोण कोण जिथे जिथे I आणि J इक्वल नाही ते सगळे एलिमेंट 0 असायला पाहिजे। मग कुठं कुठं I आणि J इक्वल नाही बघा, इथं I आणि J इक्वल आहे का, नाही, इथे I आणि J इक्वल आहे का, इथं I आणि J इक्वल आहे का, इथं I आणि J इक्वल आहे का, नाही, म्हणजे हा 0 झाला, 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 हा, मग जिथं जिथं सेम आहे, मी उलट लिहिलं असं लिहायला पाहिजे। Aij is equal to 0, खतरनाक डोळे लाल झाले, जागेवर कसं काय बदलतो, हो ठणकते लगेच आय डॉट आपण कसं असतं बेटा, त्यासाठी मोबाईल कमी पाहायचा, जीव जाऊस तर मोबाईल बोलणं चालेल, जीव जाऊस तर त्या मोबाईलचा। तुम्ही ते बरोबर लिहिलं होतं ना हा, पहिले, sir. I is not equals to j पाहिजे ना, नाही तर आपण काय लिहितोय Aij 0, हा, पण कधी, जेव्हा I is equals to j, पण I and j I सेपरेट is झिरो not नाही. equal थांबा रे, थांबा याच्यामुळे झाले, थांबा एक मिनिट, Aij 0 कधी पाहिजे, जेव्हा I and J not equal to बरोबर लिहिलं होतं, हा Aij 0 पाहिजे, काय हो ती असं दाखवली, मला काही नाही हो, तुमचं पार्टिसिपेट आहे हो याच्यामध्ये। Aij 0 पण कधी, जेव्हा I आणि J इक्वल नसते, मग ते तिथलचं Aij 0 आहे, म्हणजे हे 0 हे 0 हे 0 हे जाऊ दे, हे टेक्निकल भाषा आहे, कळायला पाहिजे, पण आता नसेल तर जाऊ दे, पुढे मग काय लक्षात येते डायगोनल मॅट्रिक्स म्हणल्यावर, डायगोनल मॅट्रिक्स म्हणल्यावर काय लक्षात येते, काय लक्षात येते, नॉन डायगोनल एलिमेंट 0, शाबास, नॉन डायगोनल एलिमेंट 0, डायगोनल मध्ये काही असू द्या, कळतंय का, 0 असला डायगोनल मग 0 वेक्टर झाला, सॉरी 0 वेक्टर नाही, 0 मॅट्रिक्स झाला, कळतंय का। मग आता डायगोनल आलं लक्षात, मग स्केलर मॅट्रिक्स कुणाला म्हटलेले, नॉन, आता स्केलर मॅट्रिक्स हा डायगोनलचा एक टाइप आहे, लक्षात घ्या,
स्केलर मॅट्रिक्स काय आहे? डायगोनलचा टाईप आहे. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो बघा. याला असं लिहिण्याच्या ऐवजी हा याच्या अंडर काम करतो, ह्या दोघांच्या अंडर काम करतात कोण? ही स्केलर आणि आयडेंटिटी. आता हे बघा, या दोघांना डायगोनल मॅट्रिक्स इज सेड टू बी स्केलर मॅट्रिक्स. भाषा बघा, ज्यावेळेस डायगोनल मॅट्रिक्स डिफाइन करायचं त्यावेळेस मी काय म्हणेल, ए स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी डायगोनल मॅट्रिक्स. म्हणजे तो सगळ्यात पहिले काय असायला पाहिजे? सबसे पहिले स्क्वेअर होना चाहिए. A square matrix is said to be diagonal matrix if all the non diagonal elements are zero. डायगोनल मध्ये काही असू द्या, हातीचं पिल्लू असू द्या, आपल्याला ते घेऊन देत. डायगोनल मध्ये काही असू द्या, काही घेऊन नाही का आपल्याला? नाही. पण ज्यावेळेस मी स्केलर मॅट्रिक्स बद्दल बोलत तेव्हा मी काय म्हणन, ए डायगोनल मॅट्रिक्स इज सेड टू बी स्केलर. मी काय म्हणतोय, ए डायगोनल मॅट्रिक्स इज सेड टू बी स्केलर. म्हणजे तो पहिले काय असणं आवश्यक आहे? डायगोनल. म्हणजे तो काय असणार आहे? स्क्वेअर. मी काय बोलतोय की डायगोनल मॅट्रिक्सलाच डायगोनल मॅट्रिक्सलाच मी स्केलर मॅट्रिक्स कधी म्हणल, जर सगळ्यात पहिले तर तो डायगोनल पाहिजे. पण स्केलर असण्यासाठी नॉन डायगोनल तर झिरोच आहे, तो जागेवर झिरो आहे ना, जागेवर झिरो आहे. पण डायगोनल कसे पाहिजे? सेम पाहिजे. कसे पाहिजे? सेम. कळतंय का? सेम. डायगोनल मॅट्रिक्स मध्ये 1 2 3 4 1 2 3 असू शकतील, काही असतील डायगोनल एलिमेंट. पण ज्यावेळेस डायगोनल एलिमेंट सेम होऊन जातील तेव्हा तुम्ही त्याला काय म्हणणार? स्केलर मॅट्रिक्स. काय म्हणणार? स्केलर मॅट्रिक्स. कळतंय का? आणि याच्याही पुढे जर तुम्ही गेले तर तुम्ही तसं पाहायला गेलं तर स्केलर मॅट्रिक्सचाच टाइप म्हणून तुम्ही आयडेंटिटी म्हणू शकता. याच्यामध्ये काय होतं, ए स्केलर मॅट्रिक्स इन विच k is equals to 1, त्याला काय म्हणतो आपण? आयडेंटिटी मॅट्रिक्स. याच्यामध्ये आणखी एक स्पेसिफिक विषय, इथं डायगोनल एलिमेंट नॉन डायगोनल झिरो पाहिजे तिन्ही मध्ये पण डायगोनल मॅट्रिक्स मध्ये जे डायगोनल एलिमेंट्स आहेत ते काही बी असू शकते, काही बी 2 4 5 असं काही पण सेम असं गरजेचं आहे का? नाही. पण ज्यावेळेस तुम्ही स्केलर मॅट्रिक्स बद्दल बोलताय तर 5 5 5 7 7 7 8 8 8 असं. पण ज्यावेळेस युनिट आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणताय, आयडेंटिटी और युनिट मॅट्रिक्स जेव्हा म्हणतो तेव्हा त्याला काय म्हणणार तुम्ही, की डायगोनल एलिमेंट हे 1 1 1च असायला पाहिजे. कळतंय का? मग हां अलग क्यों है वो? क्या अरे स्केलर को अपन आइडेंटिटी स्केलर को स्केलर नहीं बोलते. शाबाश बेटा, ऐसे कुछ. अलग क्यों हो? k को हम 1. हाँ तो एक केस हो गया ना, स्पेसिफिक केस नहीं हुआ यहाँ पर. केस उसके भी तो अलग-अलग केसेस बनने चाहिए. 5 5 5 4 4 4. उसको लेकिन मतलब नहीं है ना कोई. क्यों मतलब नहीं है उसको? क्योंकि ये जो है वो आइडेंटिटी एज अ आइडेंटिटी वर्क करेगा ना. जब आप किसी मैट्रिक्स को आइडेंटिटी मैट्रिक्स से मल्टीप्लाई करते हो तो आपको वही मैट्रिक्स फिर से मिलता है ना, इसलिए वो आइडेंटिटी मैट्रिक्स बोला है. इस 2 2 2 लेंगे तो उसका हमें कोई यूज नहीं होने वाला. तो उन्होंने क्या किया, जो स्केलर मैट्रिक्स है उनमें कितनी संभावनाएं बन रही है, एक 1 1 1 की और फिर रेस्ट सब 2 2 2 3 3 3. तो उन सबको उन्होंने बोल दिया स्केलर, और उसमें का जो स्पेसिफिक टाइप है कि जिसमें डायगोनल 1 1 1 है उसको उन्होंने आइडेंटिटी बोल दिया. तो ये बेसिकली मल्टीप्लिकेटिव आइडेंटिटी होता है. मैट्रिक्स की दुनिया में देखो, साधारण नंबर की दुनिया में 1 जो होता है वो मल्टीप्लिकेटिव आइडेंटिटी होता है. उसका मतलब क्या? आईना. कि भैया अगर किसी नंबर को फेंक के मारा 1 के ऊपर मल्टीप्लिकेशन के साथ में तो वही नंबर वापस आएगा आपके पास, तो वो आइडेंटिटी हो गया मल्टीप्लिकेटिव. लेकिन अगर किसी नंबर को 0 के ऊपर फेंक के मारा एडिशन के साइन के साथ में तो वो बन जाता है वही नंबर, तो उसको कहा जाता है एडिटिव आइडेंटिटी. तो मैट्रिक्स में 0 मैट्रिक्स होता है एडिटिव आइडेंटिटी, क्योंकि किसी भी मैट्रिक्स में आपने अगर 0 मैट्रिक्स को ऐड कर दिया तो आपको वही मैट्रिक्स फिर से मिलेगा. और मैट्रिक्स की दुनिया में आइडेंटिटी मैट्रिक्स जो होता है वो मल्टीप्लिकेटिव आइडेंटिटी होता है, क्योंकि किसी भी मैट्रिक्स को आप आइडेंटिटी मैट्रिक्स के साथ में मल्टीप्लाई करेंगे तो वही मैट्रिक्स फिर से मिलेगा. आई बात समझ में? कळते? मग टाइप कसे आलेले? सगळ्यात पहिल्यांदा इक्वालिटी ऑफ टू मॅट्रिसेस, नंतर निगेटिव्ह ऑफ मॅट्रिक्स, पुन्हा रो मॅट्रिक्स, कॉलमन मॅट्रिक्स आणि रेक्टेंग्युलर आणि स्क्वेअर मॅट्रिक्स. पुन्हा स्क्वेअर मॅट्रिक्सचे 3 टाइप बघितले, डायगोनल, स्केलर आणि आयडेंटिटी. राहील लक्षात? हो सर. आपण जास्तीत जास्त 3x3 मॅट्रिक्स पर्यंत खेळत असतो. त्याच्यामुळे आयडेंटिटी मॅट्रिक्स 2x2 मधला कसा दिसणार आहे लक्षात ठेवा. 1 0 0 1. 3x3 मधला आयडेंटिटी कसा असणार आहे? 1 0 0 0 1 0 0 0 1. कसं कळते? हो सर.
उठ आणि ते पडतं सार. सांगितलं बेटा. सर ते झिरो मॅट्रिक्स मध्ये सर्व झिरो पाहिजे का म्हणजे एक पण आलं तर? सर्व टोटल. I equal to जे म्हणा. Zero नाही सर, not मग आता पडलं इथं ना. के च्या जागेवर झिरो आलं मग ते काय होईल? झिरो मॅट्रिक्स. Zero matrix. पण नाही ना, इकडचे 2 के आहे ना ते 2 आणि 5 आहे आणि मधात जर झिरो आलं तर हे 5 आहे, हा. हे 2 आहे हा. आणि हे 0. हे डायगोनल मॅट्रिक्स. याला बी 0 घे तरी बी डायगोनल मॅट्रिक्स. ते पण दिवस काढायचे. Zero matrix आहे ना. कळतंय का? Yes, sir. लक्षात येते? हो सर. गब्बर अरे भाऊ. हा, हे. चला पुढे चला. हा. झिरो मॅट्रिक्सला दुसरं नाव आहे आयडेंटिटी मॅट्रिक्सला दुसरं नाव आहे युनिट मॅट्रिक्स. झिरो मॅट्रिक्सला दुसरं नाव आहे नल मॅट्रिक्स. नल म्हणजे NULL. नुल्ल पण म्हणू शकतो नल. नल मॅट्रिक्स. ठीक आहे. NULL म्हणजे नल मॅट्रिक्स. ए दादा, अरे किती वेळ झाला मोबाईल खेळतोय? कोण काय नाही म्हणलं तर सगळं सोडू द्यायचं का? एका बोटात मारेल. ट्रायंगुलर मैट्रिक्स बेटा. इसके बाद आता है ट्रायंगुलर मैट्रिक्स. ट्रायंगुलर मॅट्रिक्स पण स्क्वेअर मॅट्रिक्सचाच टाईप आहे. म्हणजे एखाद्या मॅट्रिक्सला ट्रायंगुलर मॅट्रिक्स बनण्याचे पहिले स्क्वेअर मॅट्रिक्स बनावं लागेल. पण ट्रायंगुलर मॅट्रिक्स कुणाला म्हटलेले आहे? एक तर तो अप्पर ट्रायंगुलर असेल नाही तर लोअर ट्रायंगुलर असेल. हा? मग ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणजे बेसिकली याचे 2 टाईप आहेत. एक उप्पर, एक आहे उप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आणि एक आहे लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स, लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ठीक आहे. कसं कळणार अप्पर ट्रायंगुलर आणि लोअर ट्रायंगुलर? तर एक तर बघा एखादा मॅट्रिक्स दिलेला आहे त्याच्यामध्ये अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणजे तुमच्या जवळ ठीक आहे. Aij is equal to 0 when I is less than j. I is less than j. एक चला एक काम करूया आपण असं लिहूया. In general. Aij अप्पर ट्रायंगुलर कसं डिफाइन केलेलं आहे, लोअर ट्रायंगुलर कसं डिफाइन केलेलं आहे? अप्पर ट्रायंगुलर मध्ये म्हणतात ए चे 0 पण जेव्हा i इक्वल टू 0 तर अप्पर ट्रायंगुलर aij 0 when I is greater than j. अप्पर ट्रायंगुलर मध्ये i greater than j म्हणजे लोअर डायगोनलचे लोअरचे एलिमेंट 0. हां चालतं मस्त चालतं तुमचं. लोअर ट्रायंगुलर A J I गोली मस्ती ने बेटा. A J I ही भाषा समजून घे. काळजी घे. अप्पर ट्रायंगुलर म्हणजे डायगोनलच्या खालचे सगळे 0. उलट समजायचं. अप्पर ट्रायंगुलर म्हणजे काय? डायगोनलच्या खालचे 0. लोअर ट्रायंगुलर म्हणजे काय? डायगोनलच्या वरती. इथे लक्षात घ्या. लक्ष दे रे. एक लक्ष दे. हाँ नरोडे. तो बेटा aij 0 लेकिन कब? जब i ग्रेटर देन j. अपर ट्रायंगुलर किसको कहा है?
ए आई जे जीरो, लेकिन कब? जब आई इज ग्रेटर देन जे। आई ग्रेटर देन जे कहां पर है? ये आई है, ये जे है, ये आई है, ये जे है, ये आई है, ये जे है। आई ग्रेटर देन जे कहां पर है? 1 2 3 जगह पर है। तो अपर ट्रायंगुलर में होता क्या है? अपर ट्रायंगुलर में A11 A12 A13 0 A22 A23 0 0 A33। तो ये हो गया अपर ट्रायंगुलर आपका, जिसमें क्या दिखाई दे रहा है कि आई ग्रेटर देन जे होने पर ए आई जे 0 हो गया। मतलब इन तीन पोजीशन के मतलब क्या? मेन डायगोनल जो उसके नीचे का पार्ट 0 पूरा, तो वो क्या हो गया? अपर ट्रायंगुलर मैट्रिक्स। 2/2 में कैसे दिखेगा? A11 A22 A12 और A0। ये हो गया अपर ट्रायंगुलर। अपर ट्रायंगुलर मतलब मेन डायगोनल, लीडिंग डायगोनल के नीचे के सारे एलिमेंट 0 हो जाएंगे। लोअर ट्रायंगुलर में क्या बोला है? ए आई जे 0, ए आई जे 0 कब? जब आई लेस देन जे। आई लेस देन जे कहां पर है? आई लेस है जे से, आई लेस है जे से, आई लेस है जे से, ऊपर वाले से। तो क्या बनेगा वो? लोअर ट्रायंगुलर। A11 0 0 A21 A22 0 A31 A32 A33। राहील लक्षात? टू व्हीलर मध्ये ही 3 व्हीलर, ही 2 व्हीलर। टू व्हीलर मध्ये काय मिळते? A11 A22 0 A21। हा झालं लोअर ट्रायंगुलर। लोअर ट्रायंगुलर आणि अपर ट्रायंगुलर मध्ये कोणतं लक्ष ठेवायचं? अपर ट्रायंगुलर म्हणजे काय? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्क्वेअर मॅट्रिक्स असणं आवश्यक आहे। कळतंय का? कारण डायगोनलची रिलेशन आहे ना, स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये डायगोनल येते। A32 A23 आणि A33 सेकंड डायगोनलच्या खालची समजा खाली हे बघ, तर त्याला अरे काय बाबा, आता क्लिअर कट सांगितलं मी। काय काय सर म्हणजे सेकंड डायगोनल म्हणतोय कोणतं सेकंड डायगोनल? तिने एक सेकंडरी, त्याचा काही विषय नाही। नाही का? अंदर समजा A31 A32 आणि A13 सेंटरची कोणती समजा A11 A22 A33 ही डायगोनल जर 0 असली तर मग त्याची सगळी आणि ट्रायंगलच हे असतं चालत असतं। एक लक्षात घ्या, हे 0 तो लोअर ट्रायंगुलर, बाकी तिकडं मरण खपना काही ह्यांच्यातलं कुणी 0 असू द्या, निगेटिव्ह असू द्या, पॉझिटिव्ह असू द्या, काही असू द्या, पार इथं उंदीर मांजर कुत्रे डुक्कर काही आणून बसू, काही घेत नाही मला। मला वरचा ट्रायंगल 0 आहे ना, तर हे लोअर ट्रायंगुलर, आणि हा ट्रायंगल 0 आहे ना, कोणचा? हा खालचा वाला जर 0 आहे ना, तर अपर ट्रायंगल, बाकी काही असू द्या। बुट काढून बघ। लहान असले तर हाच फायदा असतो त्याला, कसंही बसता येतं। माझी इच्छा होती पहिल्यापासून बेंचवर बसणं, त्याच्या खुर्चीवर बसणं, ही मांडी असं करून असं करा, पण चालत नाही शक्य। कारण ह्या पोझिशन मध्ये माणूस किती वेळा अभ्यास करत बसू शकतो? कोणी करू शकतो तुमच्यातलं। काय एवढं मोठं कसं करणार तुम्ही असं? ठीक आहे, तर असेल करू प्रयत्न, आपण चालू प्रयत्न। लक्षात आलं तुमच्या? हा सोडायचं का? जायचं असे पाहते काही एखादं लाजकाचं गपचूप बघून घेता असतं नाही, माझ्यासमोर असे पाहते। काही जण मी शिकवत असताना एकटक तिकडे बघते 2 मिनिटं, त्यांनी विसरलो मी, दुसऱ्याची ज्योती विसरलो, तिसऱ्याची गेली। फोटो पाठवला व्हॉट्सअपवर मला असा घड्याळीचा, राहू तुला म्हणलं आता दुसरीवाली भाषेची घालून जात असं मी शाळेत, ते नसल्यावर कधी गाणं नाही। ठीक है, तो अपर ट्रायंगुलर लोअर ट्रायंगुलर का किस्सा खत्म हुआ है, आगे बढ़ते हैं हम लोग। तो इसको मतलब ट्रायंगुलर मैट्रिक्स, इन दोनों को भी ट्रायंगुलर बोलते हैं। ऊपर का 0 हो चाहे नीचे का 0, ट्रायंगुलर बोलते हैं, लेकिन उसने स्पेसिफिकेशन किया है अपर एंड लोअर का। ठीक है, आगे बढ़ते हैं। डिटर्मिनेंट ऑफ अ मैट्रिक्स, नॉन सिंगुलर मैट्रिक्स, सिंगुलर मैट्रिक्स। चलो ये तीनों एक इसमें ले लेते हैं। हाँ यार, ते हे कुठे गेले रे?
काय सर डायगोनल की नंतर गेले येतच होतं. ते triangular. 6 मध्ये आपण पाहिलं होतं डायगोनल सर स्क्वेअर मध्ये पाहा. हो ना? डायगोनल स्क्वेअर. स्केलर आणि Identity. स्केलर आणि आयडेंटिटी. मी मुद्दाम म्हणजे तुम्हाला असे गटुडे बांधून देतोय लक्षात राहण्यासाठी काही यस सर कळतंय का? यस सर 7वं ट्रायंगुलर त्याच्यामध्ये ऊपर Upper. लोअर ट्रायंगुलर. ठीक आहे हा बेटा लिटरा मार खातात उत्तरा का मार खातात. आठवं लक्षात घ्या. आठवं काय सांगितलं तुम्हाला? डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स आणि त्याच्याशीच रिलेटेड असल्यामुळं हे पण डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स आणि याच्याशीच रिलेटेड आहे सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आणि नॉन सिंग्युलर तुझं त्याच्या चुकी म्हणजे त्याला 2 बुके मारणं असं म्हणजे एक तुला बस. तर बेटा हे अत्यंत है महत्वाचं. यस सर तो जो भी चीज अत्यंत होती है उसको ध्यान देना होता है. अब तक की सारी चीजें अत्यंत थी, यस सर ये भी अत्यंत है. यस सर लेकिन ये क्यों अत्यंत है? क्योंकि किसी भी मैट्रिक्स का इनवर्स निकालते समय आपको पहले चेक करना होता है कि वो मैट्रिक्स सिंगुलर है या नॉन सिंगुलर. क्यों मैं ऐसे बोल रहा हूँ आपको समझ में आएगा बाद में. अभी तो हम लोग ये देखते हैं कि डिटरमिनेंट ऑफ मैट्रिक्स क्या होता है. कोई भी स्क्वायर मैट्रिक्स उसका डिटरमिनेंट मतलब क्या? स्क्वायर ब्रैकेट हटा के उसको वर्टिकल लाइंस के बीच में लिखना है, लेकिन उसको लिखते ही उसका तुरंत मतलब बदल जाता है क्योंकि उसको डिफाइन किया हुआ है. किस तरीके से डिफाइन किया ये समझते हैं. किस तरीके से डिफाइन किया? अगर आपके पास ए बी सी डी 2x2 का मैट्रिक्स है, अगर आपके पास 2x2 का मैट्रिक्स है ए बी सी डी, तो डिटरमिनेंट ऑफ दिस मैट्रिक्स मतलब क्या? डिटरमिनेंट ऑफ दिस गिवन मैट्रिक्स मतलब वर्टिकल लाइंस के बीच में आप जैसे पोजीशन में वो नंबर से वैसे लिखेंगे. लेकिन जैसे ही मैं स्क्वायर ब्रैकेट हटा के या सिंपल ब्रैकेट हटा के उसके डिटरमिनेंट की बात करता हूँ, मतलब उसका ये तो नोटेशन हो गया. लेकिन जैसे मैं 4 नंबर्स का 2x2 के मैट्रिक्स का डिटरमिनेंट लेता हूँ तो इसका डेफिनेशन होता है. जैसे मैंने इसको 2 वर्टिकल लाइंस के बीच में लिख दिया तो इसका वैल्यू होता है. जैसे इसका कोई वैल्यू नहीं होता, ये है ऐसी है, ये 2x2 का मैट्रिक्स है बस ऐसी है, इसका कुछ नहीं है. लेकिन जैसे मैं इसकी डिटरमिनेंट की बात करूंगा तो इसका डिटरमिनेंट मतलब AD माइनस BC. मेन डायगोनल एलिमेंट्स में जो एलिमेंट्स है उसका मल्टीप्लिकेशन माइनस सेकेंडरी डायगोनल के एलिमेंट को मतलब ये 2x2 में होगा. लेकिन अगर मैं 3x3 के मैट्रिक्स को लिखता हूँ, 3x3 के मैट्रिक्स को जैसे A B C D E F, ठीक है ऐसे लिखता हूँ. अब इसका डिटरमिनेंट मतलब क्या? डिटरमिनेंट ऑफ दिस मैट्रिक्स मतलब क्या? इसको आप लिखेंगे इक्वल तो नहीं बोल सकते, लेकिन डिटरमिनेंट ऑफ मैट्रिक्स है दिस इंप्लाई A B C D E F G H I. तो इसको आपने क्या कर दिया? वर्टिकल लाइंस में डाल दिया. मान्य? ठीक है, इनको वर्टिकल लाइंस में आपने डाल दिया. अब बेटा इनका डिटरमिनेंट कैसे मिलेगा आपको? अब इसका डिटरमिनेंट कैसे डिफाइन होता है याद रखेंगे ठीक से, क्योंकि इसको आपको बहुत जगह सॉल्व करना है. देखो ये जो डिटरमिनेंट है 3x3 का, उसको सॉल्व करने के आप अलोंग फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो या अलोंग फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम और थर्ड कॉलम सॉल्व कर सकते हैं. लेकिन इन जनरल जो हम तरीका यूज करते हैं वो अलोंग फर्स्ट रो वाला यूज करते हैं. तो इसमें साइन कन्वेंशन क्या होता है? प्लस माइनस प्लस. अब ये कैसे सॉल्व होता है? तो पहला एलिमेंट लेना है ए इनटू, इसको ढक देना है. जो एलिमेंट लिया आपने पहला उसका साइन क्या रहेगा? जो उसको साइन है वो, प्लस नहीं, जो उसका साइन है वो वही. यहाँ प्लस का मतलब होता है कि जो भी उसका साइन है अशी जोरात मान के लिखते ना चक्कर आली.
हे यांचं भारत पाकिस्तान पुढे चालू राहतो सीमा वाद शेजार धर्म प्लस का मतलब क्या बेटा इसका जो साइन है वही रहेगा ऐसा मत करना यहाँ -2 नंबर तो जबरदस्ती उसको प्लस करके चल दे ऐसा नहीं जो है वही लिखना है यस सर अब ये नंबर लिया ना ये जिस कॉलम में आ रहा है उस कॉलम को ढक दो जो इस रो में आ रहा है उसको ढक दो तो क्या बचा ये बचा तो ये डिटरमिनेंट आएगा EF H अब यहाँ पर जो भी नंबर दिया है उसका ऑपोजिट नंबर लेना है अब क्योंकि पॉजिटिव भी है मेरे पास तो मैं क्या लूंगा -B फिर ये नंबर जिसमें आया उसको ढक दो तो इनको ढक दिया तो बचा क्या D F G R फिर सबसे लास्ट में बेटा C कैसा है जैसा है वैसे ही C और इसको ढक दो तो बचा क्या DEGH DEGH अब बेटा इसको तो सॉल्व करना आता है हमें तो सॉल्व करेंगे उसको आएगा समझ में तो किसी भी मैट्रिक्स का डिटरमिनेंट लिखने का तरीका वर्टिकल लाइंस के बीच में एज इट इज लिख दो और उसको सॉल्व करने का डिफाइन इस तरीके से होता है तो इसको कहा जाता है दिए गए मैट्रिक्स का डिटरमिनेंट अब सिंगुलर मैट्रिक्स किसको कहा जाता है किसी भी स्क्वायर मैट्रिक्स को देखो रेक्टेंगुलर मैट्रिक्स तो सिंगुलर हो ही नहीं सकता क्यों नहीं हो सकता समझेंगे किसी भी स्क्वायर मैट्रिक्स को सिंगुलर मैट्रिक्स कब कहा जाएगा अगर उस मैट्रिक्स का डिटरमिनेंट 0 आता है समझ रहे हो बात अगर A मैट्रिक्स है if determinant of A is 0 then A is singular matrix कळतंय का कुठल्याही मॅट्रिक्सचा डिटरमिनेंट जर 0 येत असेल तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणतात अरे कुठल्याही मॅट्रिक्सचा डिटरमिनेंट जर 0 येत असेल तर त्याला काय म्हणतात सिंगुलर मॅट्रिक्स क्या होता है मैंने कहा कोणते मॅट्रिक्स दिलेले काढला तसं तिथे आला 0 सिंगुलर आणखी एक मॅट्रिक्स दिला त्याचा डिटरमिनेंट काढला नाही आला 0 काय म्हणतात लक्षात ठेवा मी ज्यावेळेस इन्व्हर्स शिकवायला चालू करेन त्यावेळेस मी असं वाक्य बोलतो कि बेटा जो नॉन सिंगुलर मैट्रिसेस होते हैं उन्हीं का इन्वर्स एग्जिस्ट करता है मतलब क्या हुआ कि जर तुम्हाला एखाद्या मॅट्रिक्स इन्वर्स काढायचा आहे तर तुम्हाला पहिले चेक करावं लागेल की तो मॅट्रिक्स नॉन सिंगुलर आहे का म्हणजे त्याचा डिटरमिनेंट 0 नहीं आला पाहिजे अगर उसका डिटरमिनेंट 0 नहीं आता है तो वो क्या हो गया नॉन सिंगुलर मैट्रिक्स कळतंय का यस सर प्रत्येक वेळेस येणार आहे त्याच्यामुळे वारंवार रिपीट होणारच आहे मी काय तुमच्या भरोशावर बसत नाही यस सर मी सांगणारच परत यस सर ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स आणि त्याच्याशीच रिलेटेड नंतरचे दोन मॅट्रिक्स सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स हे काय झालं रे टाइम झालं का हां सर 846 दिला होता सर नाही रे खाली पडला सर थोडा हलवा येतो सर खाली हा एवढं समजून टाकू आणि लेट सुरू हे बघ मी तर 9लाच स्टार्ट करणार हे दोन घेऊन 9 वाजता पुन्हा चालू आपलं हा चलेल एक लक्षात घ्या मी देतो तुम्हाला 15 मिनिटाचा गॅप देतो एवढं संपू द्या आपलं जसं ठरलंय तसंच होणार आपलं कसं ठरलंय 2.5 वर्ष 15 मिनिटं ठरलेलं आहे ना तर मग काही एकालाच वेळ होत नरवडीला कारण ते जर आलं की नाही ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज म्हणजे काय आणि मग ह्याच संज्ञा म्हणजे डेफिनिशन ह्याच संज्ञेशी रिलेटेड आहे काय सिमेट्रिक आणि
स्क्यू SKEW स्क्यू सिमेट्रिक. ते काय व्हायचं? स्क्यू सिमेट्रिक. ठीक आहे. तुझं ते डाव्या अंगठ्याचं नख वाढलेले करले हो सर. कापून टाकले. काय वाढव काय नाही हे कळत नाही. सरकारने केलं आहे. नख कुठं वाढायची गोष्ट आहे का रे? कामाची गोष्ट आहे. कापून टाकून. हाँ बेटा, ट्रांसपोज किसी भी मैट्रिक्स का ट्रांसपोज. अब देखो इसमें कोई शर्त नहीं है कि आपका दिया गया मैट्रिक्स स्क्वायर मैट्रिक्स. ट्रांसपोज कैसे लिखा जाता है? बाय इंटरचेंजिंग रोज विथ कॉलम और कॉलम विथ रोज. जसं समजा मी 1 2 3 4 5 6 हा एक मॅट्रिक्स घेतला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 2/3 चा मॅट्रिक्स. जर मी याचा ट्रान्सपोज समजा याला मी ए ने डिनोट केलं तर ट्रान्सपोज ऑफ दिस मॅट्रिक्स हे लक्ष दे. ट्रान्सपोज ऑफ दिस मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय टी. ए डोक्यावर टी और ए डैश. ए डॅश. तो बेटा इसको पढ़ेंगे ट्रांसपोज ऑफ ए और ट्रांसपोज ऑफ ए डैश. ए डैश किंवा ए टी म्हणजे काय दिलेल्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. आणि ट्रान्सपोज कसा ऑब्टेन केला जातो? एक तर रोला कॉलम मध्ये बदला म्हणजे पहिली रो आहे तिला बनवा पहिला कॉलम, दुसरी रो आहे तिला बनवा दुसरा कॉलम. खतम. टाटा बाय बाय. मग ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतात तेव्हा ज्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतलाय त्याच्या उलट त्याचा ऍड्रेस येतो म्हणजे 3/2. म्हणजे जर एखादा मॅट्रिक्स ए m/n असेल तर ट्रान्सपोज ऑफ दॅट मॅट्रिक्स n/m असेल. नक्की यस सर. कळतंय का? यस सर. मग ज्या मॅट्रिक्स मध्ये A इज इक्वल टू AT असतो त्याला सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतात. म्हणजे तुम्ही रोजला कॉलम लिहिलं तरी तोच मॅट्रिक्स दिसतो. एकच असते. एकच असतं ना. M equals to n ला. स्क्वेअर ना. नाही नाही काय हे थांब काय मी म्हटलं नाही equals to it ट्रान्सपोज असेल तर त्याच्यामध्ये एकच असेल ना. काय एकच? m equals to n पाहिजे असेल तर कहून काही बी ऐ अरे बाबा A इज इक्वल टू AT चा अर्थ काय होतो? माझ्याकडे 2/3 आणि 3/2 आहे. कळतंय का? मॅट्रिक्स तोच राहतोय. मॅट्रिक्स हा तू काय म्हणलं? काय आता तर काय असेल तो एकच एलिमेंट एकच मध्ये आहे. दोन एकच एलिमेंट पाहिजे त्याच्यात. जर एक तेच मॅट्रिक्स राहिले ट्रान्सपोज करून मग नाही म्हणजे काय कसं म्हणतो एकच जर तुम्ही त्याला ट्रान्सपोज करताय हा तर a equals to at येत आहे तर मग ते एकच एलिमेंट राहील ना. जर ते सेमच राहील असेल तर त्यांच्यामधले एलिमेंट सेमच राहील सर. 1 2 3 4 5 6 त्याच्यातले 1 2 3 4 5 हो ना मग बरोबर आहे ना. सर त्यात तसं नाही मॅट्रिक्स आहे ना इक्वल टू तेच म्हणजे 1 इक्वल टू ए. त्याच्यातले सर्व एलिमेंट सारखी बरोबर आहे ना. मग तेच अर्थ होतो ना. A इज इक्वल टू AT चा अर्थ काय? तुमच्याकडे A हा आहे आणि हा AT हे दोघं सारखे आहेत का रे? यांना इक्वल म्हणू शकतो का आपण? सगळ्यात पहिले यांचा ऍड्रेसच सेम नाहीये. मग इक्वल येण्यासाठी हे तर खरं की तो स्क्वेअर मॅट्रिक्स असायला पाहिजे सगळ्यात पहिले. कारण तुम्ही रेक्टँग्युलर मॅट्रिक्सचा जर ट्रान्सपोज घेतला तर सर्व उलट होणार आहे. त्याच्यामुळे इक्वॅलिटी येण्याचा संबंध आहे का? नाही. त्याच्यामुळं जर सिमेट्रिक मॅट्रिक्स असायला पाहिजे तर तो सगळ्यात पहिले स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे तुमच्याकडे. कळतंय का? मग आता तुम्हाला एक स्टँडर्ड माहिती का? पेअर ऑफ सेट लाईन मध्ये तुम्ही हे बघितलेले का? ऑल हायटेड गर्ल्स हॅव्हिंग ब्युटिफुल फेसेस गोइंग फॉर कॉलेज. हे मॅट्रिक्स आठवतो का? हा सर. हा कशासाठी घेतला होता रे? सर ते आपण BH minus AG by S square minus AG. हा झिरो आल्याच्या तर आपण काय सिद्ध करत होतो? तीन लाईन्स कोइन्सिडेंट आहे. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ 10 रुपये घ्या. 10 पॉइंट रुपये. ऑफ इंटरसेक्शन ऑफ 10 रुपये ना. चला 15 रुपये ना. जे उत्तर सांगा त्याला 15 20 20 50 सरला मी देणार नहीं देणार मी. खतम अब आपका चांस गया. चलो 50 सोम रुपये का तरी चान्स गेलाय. ओमचा बी सर चान्स. आपण नाही मी सांगितलं तुका 50 उत्तर देऊ का? 50 रुपये जर आपल्याला एखादी व्हॅल्यू काढायची असेल ना तर इक्वल टू 0. शांत बसा.
अरे जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री एक्स अँड वाय दिलेले ते इक्वेशन पेअर ऑफ सेट लाईन लाच रिप्रेझेंट करते की नाही हे पाहण्यासाठी हा डिटरमिनंट 0 येतो मी पाहत असतो. जर डिटरमिनंट 0 आला ते पेअर ऑफ सेट लाईन रिप्रेझेंट करतं कारण ते सर्कल पॅराबोला एलिप्स कुणाला रिप्रेझेंट करू शकते. जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री एक्स अँड वाय म्हणून म्हणतो फक्त टेक्स्ट बुकच करा व्यवस्थित करा. आलं तिथं आपण करू. तर बेटा हा मॅट्रिक्स असा आहे की ज्याच्यामध्ये आपण पहिली रो आहे तिला पहिला कॉलम म्हणून लिहिलं दिसतंय AHG दिसलं. पहिल्या रोला पहिला कॉलम म्हणून लिहिलं. दुसऱ्या रोला दुसरा कॉलम म्हणून लिहिलं. तिसऱ्या रोला तिसरा कॉलम म्हणून लिहिलं. तरीही तेच आलं. आलं की नाही तेच आलं की नाही. म्हणून A = 80 झालं तर ह्या मॅट्रिक्सला काय म्हणणार. या मॅट्रिक्सला काय म्हणणार. आणि स्क्यू सिमेट्रिक कोणाला म्हणायचं तर A = -80. तसं नाही -80 नाही थोडं असं करू जरा म्हणजे त्याच्यात काय होतं बघा. Aij = -AJI फॉर ऑल I and J. हा म्हणजे A = -A' लिहिलेले त्यांनी. A square matrix is called skew symmetric if A is equals to -A'. तो सारे एलिमेंट्स माइनस होते तो सारे नेगेटिव हो जाएंगे स्क्वायर मैट्रिक्स में. त्यांनी काय म्हटलेले Aij is equals to -AJI. नीट लक्षात घ्या हे महत्त्वाचं आहे. तुम्ही मला सांगा स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स तुम्हाला लिहायचा आहे तर कुठल्याही मॅट्रिक्सचा स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स कसा लिहिणार. मग पहिले तर तुमच्याकडे तो काय पाहिजे स्क्वेअर पाहिजे. मग मला सांगा हे तुम्हाला लक्षात येते का मार्क वर कधी कसं वाटतं तुला मार्क एवढे मोठे तुम्ही बरोबर दिसेल काय मार्क. रात्री जेवण बाहेर गाडी नका फुटकी पाणी बाहेर काढ ते पण नसांमधून हे सोडून आश्चर्य वाटेल खरंच असं होऊ शकतं. हो असं अरे हो भाई ऐसा है देखो मुझे पता टाइम हो चुका है लेकिन अगर इतना नहीं कर सकते फिर छोड़ ही दो भैया चल जाओ घर पे सब छोड़ दो. कोण नाही लक्ष द्या पटकन 5 मिनिटात सांगतो सोडून देतो. येस सर. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक कशाला म्हटलेले त्यांनी ही अशी कंडिशन केली की ज्या मॅट्रिक्समध्ये Aij is equals to -AJI. बरोबर आहे. Aij is equals to -AJI. मग आता जर तुमच्याकडे एक मॅट्रिक्स दिलेला आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 बरोबर आहे. तर तुम्हाला याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. ट्रान्सपोज घेतल्यानंतर काय होणार आहे निगेटिव्ह करायचं. Aij is equals to -AJI झालं पाहिजे स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये. A11 आहे तर याच्या जागी काय लिहिणार तुम्ही -A11 बरोबर आहे. म्हणजेच काय येणार आहे -1. A12 आहे म्हणजे इन शॉर्ट एक थांबा तुम्हाला सांगतो पहिले ट्रान्सपोज घ्या आणि सगळे निगेटिव्ह करून टाका.
पहिले ट्रान्सपोज घ्या 1 2 3 4 5 6 7 8 9 कळते आणि काय होऊन जाईल सगळ्याचं निगेशन हे निगेटिव्ह 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 सर पण ती बट आपण equivalent इक्वल नाही म्हणतोय ना ना. सर ए इक्वल्स टू ट्रान्सपोज म्हणतोय ना तर मग ते त्याचा सेम address कुठे आहे same सर ते नाही ना. 1 इक्वल्स टू 4 थोडी सर 0 0 घेऊन टाका सर सरळ सांगू साईनच आहे आपण उदाहरण ते नव्हतं घेतलं स्किल सिमेट्रिक मध्ये आपण काय म्हणतो मायनस ए जे आहे एकच करते ए आय जे इक्वल्स टू मायनस ए जे क्वेश्चन आहे येता का सर याच्यावरती क्वेश्चन येता का याच्यावरती? मग सर 0 टाकून द्या ना सर सेमच होईल मग कसं उलटं केलं तरी ते चालते एक तसं नाही रे ही डेफिनेशन बघा ना तुम्ही सर आता एक मिनिट मला एक सांगा तुम्ही ए आय जे इज इक्वल्स टू मायनस ए जे असायला पाहिजे सर ते एलिमेंट सेम पाहिजे सर्व ना एलिमेंट तर सेम लागेल सर सर्व 2 2 नाही तर 3 3 मला सांगा ह्या पेजचं पोझिशन सांगा ए 1 2 1, 2. आता याला उलट केलं म्हणजे ए 2 1 येणार हा. बरोबर आहे हा. मग ए 2 1 च्या जागेवर काय पाहिजे तुम्हाला ए आय जे एका मॅट्रिक्स मधला ए आय जे दुसऱ्या मॅट्रिक्स मधला ए जे आय च्या निगेटिव्ह असायला पाहिजे म्हणजे इकडचं काय पाहिजे -2 पाहिजे बस एवढं म्हणता येते कळतंय का मग ज्यावेळेस तुम्ही ट्रान्सपोज घेताय 1 2 3 बरोबर आहे त्याच्यानंतर 4 5 6 आणि त्याच्यानंतर 7 8 9 तर ह्या मॅट्रिक्स मधला ए 1 2 हा आहे आणि इथलचा तुम्ही काय करताय ए 2 1 मायनस करताय अप्पर ट्रायंगल कळतंय का Yes, sir. पुन्हा ह्याचा ऍड्रेस काय रे ए 3 1 मग इकडचा ए 1 3 कोण मायनस आहे 3 इकडचा ए 1 3 कोण आहे 7. हा निगेटिव्ह पाहिजे बस एवढंच त्यांचं म्हणणं आहे सगळे निगेटिव्ह पाहिजे ना सगळे निगेटिव्ह पाहिजे मग सांगतोय तुम्हाला एक एक असं समजा हा ह्याचं काय पोझिशन आहे 3 2 3, 2. मग 8 2 3 कोण आहे रे 2 3 हा 8. कळतंय का मग असं करत करत हा निगेटिव्ह होईल हा निगेटिव्ह होईल हा म्हणजे इन शॉर्ट काय करणार तुम्ही ट्रान्सपोज घेणार आणि निगेटिव्ह साईन देणार सगळ्यांनी त्याला काय म्हटलेलं आहे दिलेल्या मॅट्रिक्सचा स्क्यू सिमेट्रिक्स आणि सिमेट्रिक मॅट्रिक्स कधी म्हणले दिलेल्या दोन मॅट्रिक्सला सिमेट्रिक कधी म्हटले जर एखादा मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज दोघे इक्वल असतील तर त्याला सिमेट्रिक म्हटलेलं आहे Yes, sir. सर चुकतंय सर ते सर इकडे ट्रान्सपोज सेम येतच नाहीये इकडे 2 -4 आहे इकडे -5 ट्रान्सपोज कुठे सेम येते ट्रान्सपोज सेम आला पाहिजे हा सर येत नाही. बरं चला ठीक आहे पुढच्या लेक्चरमध्ये बोलतो मी याच्यावर. हा सिमेट्रिक सिमेट्रिक तर समजलं ना सिमेंट दिलेल्या मॅट्रिक्स त्याचा ट्रान्सपोज इक्वल पाहिजे ते झालं सिमेट्रिक स्क्यू सिमेट्रिक वर बोलतो मी आता So,